अक्षय तृतीयेला अखाती तीज असेही म्हणतात. हा सनातन धर्मातील सर्वात पवित्र दिवसांपैकी एक आहे. भगवान विष्णूचा 6वा अवतार भगवान परशुराम यांचा जन्मदिवसही याच दिवशी साजरा केला जातो. दरम्यान या दिवसाला अबुझ मुहूर्त मानले जाते. एक असा दिवस जो इतका शुभ आहे की विवाह, गृहप्रवेश, नवीन व्यवसाय सुरू करणे, मालमत्ता खरेदी किंवा इतर शुभ कार्यांसाठी वेगळ्या मुहूर्त पाहण्याची गरज नसते. यासाठी पंचांग पाहण्याची गरज नसते. हा संपूर्ण दिवस स्वतःच अत्यंत पवित्र असतो. मात्र अक्षय तृतीया 19 एप्रिलला आहे की 20 एप्रिलला याबद्दल अनेकांना संभ्रम आहे. हा संभ्रम सर्वत्र पसरलेला असून त्यामागे एक विशिष्ट खगोलीय शास्त्रीय कारण आहे. अक्षय तृतीयेचा 19 एप्रिल रोजी सकाळी 10:45 सुरुवात होते आणि 20 एप्रिल रोजी सकाळी 7:49 पर्यंत राहील. हा सण दोन्ही दिवस असणार आहे. यामुळे नागरिकांचा तारखेबाबत गोंधळ उडाला आहे. धर्मग्रंथांच्या परंपरेनुसार सणाची तारीख ठरवताना सूर्योदयाच्या वेळी असलेल्या तारखेला, ज्याला उदय तिथी म्हणतात, त्याला प्राधान्य दिले जाते. या तर्कानुसार अक्षय तृतीया साजरी करण्यासाठी 19 एप्रिल हा योग्य दिवस असेल. तसेच 20 एप्रिल रोजी वैशाख शुक्ल तृतीया तिथी पहाटेच संपते. त्यामुळे दिवसाचा उर्वरित भाग कोणत्याही शुभ मुहूर्ताशिवाय किंवा योगाविना राहतो. अक्षय तृतीया साजरी करण्यासाठी 19 एप्रिल हा अधिक योग्य दिवस आहे, कारण या दिवशी शुभ कार्य करण्यासाठी अधिक लांब आणि परिपूर्ण वेळ मिळतो. जे लोक गुंतवणूक करण्याचा किंवा काही मालमत्ता आणि वाहन खरेदी करण्याचा विचार करत आहे, त्यांच्यासाठी हा दिवस अधिक महत्त्वाचा आहे. अक्षय तृतीयेला सोने चांदी खरेदी करणे, जमीन किंवा मालमत्ता घेणे, या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी केलेली गुंतवणूक स्थिर प्रगती आणि दीर्घकालीन स्थिरता आणणारी, आयुष्यात समृद्धी येते, वैभव प्राप्त होते असे मानले जाते. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.